प्रेग्नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. थेट जाऊयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात. परिवर्तन होतं. तंत्रज्ञानामुळे गुन्हे घडवणं आणि गुन्हे पकडणं याच्यामध्ये असलेलं परिवर्तन होतं. या सगळ्या परिवर्तनांना देखील अनुकूल अशा प्रकारचे कायदे करणं हे आवश्यक होतं. आणि म्हणूनच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाचे गृहमंत्री श्री अमितभाई शाह यांनी 3 नवीन कायदे हे संसदेमध्ये मंजूर केले. कायद्यांची नावं बघितल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की डेमोक्रॅटिकली इलेक्टेड सरकार, लोकशाहीमध्ये निवडून गेलेलं सरकार हे जनतेचं ट्रस्टी असतं, ते जनतेचं शासक नसतं. त्यामुळे सोसायटीमध्ये ऑर्डर आणणं एवढंच त्याचं काम असतं. अशा पद्धतीतून या कायद्यांची नावंही बदलली गेली, त्याच्या तरतुदी बदलल्या गेल्या आणि मग दंडसंहिता ही भारतीय न्यायसंहिता झाली. जी फौजदारी प्रक्रिया संहिता होती ती नागरिक सुरक्षा संहिता झाली. आणि अर्थातच इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये जे काही नॉन ॲडमिसिबल अशा अनेक गोष्टी टेक्नॉलॉजीने आपल्याला ते टूल्स दिले होते पण ते ॲडमिसिबल नव्हते, तेही ॲडमिसिबल होण्याच्या संदर्भात भारतीय साक्ष संहिता असे 3 कायदे या ठिकाणी तयार करण्याचं काम झालं. आज आपण पाहतोय की ही जी प्रदर्शनी आहे या प्रदर्शनीमध्ये क्रिमिनल जस्टिस सिस्टीममधलं एक पूर्ण सायकल दिलेलं आहे. एक क्राईम घडल्यानंतर त्याची सूचना आल्याबरोबर आता नवीन पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं तो जिओ लोकेशन हे फेन्स करून तात्काळ त्या ठिकाणी आपल्या व्हॅन्स डिस्पॅच करतो. त्यामुळे पोलीस वेळेत त्या ठिकाणी पोहोचू शकतात. आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न अनेक वर्ष असा होता की गुन्हेगाराला पकडल्यानंतर गुन्हेगार सुटायचा. याचं कारण मोठ्या प्रमाणात आपले साक्षीदार होस्टाईल व्हायचे. चेन ऑफ एव्हिडन्स जी आहे ती योग्य प्रकारे प्रिझर्व्ह केलेली नसायची. फॉरेन्सिक आणि टेक्निकल एव्हिडन्स हा ज्या प्रकारे ॲप्रिशिएट केला गेला पाहिजे तो आपण करू तो त्या पद्धतीनं आपण करत नव्हतो. आणि म्हणून अनेक वेळा मोठ्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये देखील गुन्हेगार सुटायचे. आपण जर बघितलं तर 2013 साली आपला रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 9% होता. 9 म्हणजे 100 गुन्हे नोंदवल्यानंतर किंवा प्रॉसिक्युशनला गेल्यानंतर 91 लोक त्यातनं सुटायचे. आज आपण 53% पोहोचलो आहोत. अजूनही चांगलं आहे पण खूप चांगलं नाही आहे. म्हणजे 9%हून 53%वरचा आपला प्रवास गेल्या 10 वर्षातला. अनेक आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे काही निर्णय केले, विशेषतः 14 शासन निर्णयातनं आपण 53% आता पोचलो आहोत. पण हे जे नवीन कायदे तयार झालेले आहेत हे नवीन कायदे आपल्याला 90% नेऊ शकतात अशा पद्धतीची या कायद्यांनी व्यवस्था उभी केली आहे. आणि म्हणून मग कॉल डिस्पॅच झाल्यानंतर एव्हिडन्स कलेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी आता सगळ्या गोष्टींचे आपण प्लॅटफॉर्म्स तयार केलेले आहेत. आपण त्याच्यात बघू शकतो की कशा प्रकारे वेगवेगळ्या आपल्या डेटाबेसेसचा उपयोग करून आपण फिंगरप्रिंट्स मॅच करू शकतो, फेस मॅच करू शकतो, DNA मॅचिंग करू शकतो. म्हणजे पूर्वीच्या काळात एका राज्यात गुन्हा करून दुसऱ्या राज्यात पळून गेल्यानंतर तो गुन्हेगार कधीच सापडायचा नाही. पण आता ऑल इंडिया डेटाबेसेस तयार झाल्यामुळे पटकन आपल्याला त्या डेटाबेसेस मॅच करता येत आहेत आणि त्यांना आपल्याला शोधून काढता येत आहे. आता तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जवळपास सगळी शहरं ही आपली CCTVच्या कव्हरेजमध्ये आल्यामुळे
आणि अनेक ठिकाणी फेस रिकग्निशनचे कॅमेरे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याकडे टूल्स आहेत, त्यातनं आपण लवकर आरोपीला पकडू शकतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये पूर्वी आपल्याला कल्पना आहे की मेडिको लिगल केसेसमध्ये खूप वेळा मेडिकल एव्हिडन्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.